बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली, कारण जरांगेंची टीम म्हणजे शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये येणार आहे। जे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी करायचं ठरवलेलं आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी जरांगेंची टीम अंतरवालीमधून मुंबईच्या दिशेने रवाना सुद्धा झाली आहे आणि आज मुंबईमध्ये मराठा बांधवांची बैठक होणार आहे। जरांगेंची ही जी टीम आहे ती मुंबईतल्या मैदानांची पाहणी करणार आहे असं समजतंय। शिवाजी पार्क, आझाद मैदान, बीकेसी मैदानाची या टीम कडून पाहणी केली जाणार आहे आणि जरांगेंच्या टीम कडून पाहणी पूर्ण झाली की मगच आंदोलनाची जागा निश्चित केली जाणार आहे। जानेवारीमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात। मुंबईमध्ये मराठा बांधवांना त्यांनी साथ घातलेली आहे, सगळ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याची आणि आता मैदानांची पाहणी करण्यासाठी म्हणून मनोज जरांगेंची टीम मुंबईकडे रवाना झाली। प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। गौरव, कुठपर्यंत पोहोचलेली आहे ही टीम आणि काय काय नेमकी पाहणी करणार आहे, कशा स्वरूपाचा त्यांचा दौरा असेल? खरं आहे रेड्डी, जालन्यातल्या अंतरवाली सरहद्दीतून मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ हे काल रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झालेलं आहे। आज ते मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि या दौऱ्यात मनोज जरांगे शिष्टमंडळ हे मुंबईमधील जे मोठमोठे मैदान आहे या ठिकाणची पाहणी करणार आहे। यासोबतच हे पथक शिष्टमंडळ आहे हे शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोलिसांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे। आज रात्री उशिरा 25 ते 30 गाड्यांसह हे मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालेलं आहे। 20 जानेवारी रोजी आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मनोज जरांगे पाटील मुंबईकडे आगेकूच करणार आहेत। आता त्याच पार्श्वभूमीवर सभास्थळांची पाहणी करण्यासाठी देखील आढावा घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ अंतरवाली सरहद्दीतून काल रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झालेलं आहे। जी गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।